नमस्कार सर्वांना. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. तर मी आलेले आहे आईकडे केडगावला आणि केडगावला येऊन बराच वेळ झाला आता. मग आजी हे शेजारच्या आजीच्या बरोबर बसले गप्पा मारत इथं आंब्याखाली. तर आजीला मी विचारत बसले, बाबा आजी कसं होतं काय. आता आजी म्हणजे आपल्या इकडची ना नऊवारी लुगडं घालून कंटिन्यूली डोक्यावर पदर ठेवणारी म्हणजे खरोखरच शेवटचीच पिढी असंच म्हणावं लागेल की नाही. तर हे मी तुम्हाला दाखवते आजी कशी बोलते काय बोलते ते बघा सगळ्यांना. तर ही आहे आमच्या शेजारची आजी, पण आम्ही अक्का म्हणतो त्यांना. अक्का अक्का नमस्कार कर सर्व आपल्या प्रेक्षकांना. नमस्कार. नमस्कार करते. हां बोल. अक्का तुझी शाळा किती झाली शाळा? ऐक कशी बोलती आका शाळा किती जावी, आम्हाला गाठलंच नाही. गाठलं होतं तरी आम्ही लपून बसायचो मारुतीच्या मागं पाच्या त्या कंटाळा ठेवायचो वड्यामध्ये. हां आणि मारुती मागं जायचो 2-4 जणी आणि तिथं बसायचो. का इकडची मास्टर आला आमच्या घरला. हां तर आमच्या बापाला म्हणला काय हारे म्हणलं. आमचं बाप म्हणलं काय नाही बसतोय, आम्हाला शाळेत नाही पोरगी येत. नाही म्हणलं मी नाही शाळेत यायची, ही वाचलं लय मारतोय जायला. काय ग, आज जर शाळा शिकली असती तर कुठेतरी मास्तरीन झाली असती, डॉक्टरीन झाली असती, रिटायर होऊन आता बसली असती का नाही मस्त पैकी. आता बघ शाळा नाही शिकली म्हणून किती प्रॉब्लेम होते, सगळंच प्रॉब्लेम होते का नाही. खुरपाय नव्हतं काय आम्हाला, म्हणजे ते चांगलं होतं वय, खुरपाय जायचं चांगलं होतं. घ्या म्हणजे मी चांगलं म्हणते, शाळा शिकली असते तर मास्तरीन म्हणून आता रिटायर बसली होती तर ती म्हणते की मी खुरपाय नव्हती जायची, ते चांगलं जायचं. जवारे काढायला जायचं, तुरी काढायला जायचं, कधी काढायला जायचं, म्हणजे ते चांगलं असतं नाही का. ती तसली कामं करायचो आम्ही. अच्छा अच्छा, म्हणजे ते भारी आहे. हा मग काय करायचं आता, इथं काय डोकं पूर्ण रगात काढू का काय, तुम्हीच सांगा कमेंटमध्ये बरं. नाही म्हणते ते म्हणजे सरकारी काम नको आहे, शाळा शिकली असते तर काहीतरी चांगलं वंगाळ केलं असतं ते नको आहे. हे म्हणजे तुरी काढायला जायचं, ज्वारी उपसायला जायचं, ते चांगलं होतं आणि तेच चांगलं होतं. ते तिच्या मुद्द्यावर ठाम आहे. ह्याला काय म्हणायचं अडाणीपणा. तुझ्याबद्दल माहिती सांग की जराशी, थोडीशी सांग की. आपण दोघी मैत्रिणी आहे ना. हा मी आल्यापासून तू माझ्यापाशी बसते का नाही तर रोज. हा मग सांग की बरं मग थोडंसं आणखीन काय इन्फॉर्मेशन सांग की तुझ्याबद्दल सांग, माझ्याबद्दल पण सांग. बोची म्हणत होतात ना. हा मग तेच सांगते मी. काय 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 नाही बोलक म्हणजे दात नाही म्हणती काय बोल. अगं मग दात नसल्यावर तसंच म्हणायचं असतं. कशाला काठी चालली वय तू, नाही नको जाऊ बस की. छान दिसते का तू, बघ छान दिसते. काय चिंतो का अंगावर केस पिकल्या दात पाडल्या माझा माणूस. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, तू कवर बी चांगली सुंदरी दिसाय पाहिजे. काय ऐश्वर्या राय, ऐश्वर्या राय होती का काय तर. अजून 100 वर्ष जगायचे. कवर जगायचंय अजून तुला, तुझं म्हणणं काय आहे, तू किती वर्ष अजून जगावी सांग बरं. आता किती वर्ष 2-4 दिवस 2-4 दिवस 2-4 दिवस मावशी कोणी ठरवलं नसतं. आकाने तिची मरण्याची तारीख ठरवली आहे, वेळ पण ठरवली. बघ आकाने किती तारीख सांगितली मरण्याची, बघ किती तारीख काय म्हणते. ऐक, आपला ब्लॉग चाललाय. ब्लॉग मध्ये असं मध्ये मध्ये नाही कुठे लक्ष द्यायचं. आपला ब्लॉग चाललेला आहे, कुठे पण नको बघू, इकडेच बघितलं. तू छान दिसते का नाही, काट्याने छान दिसते ना. अजून सांग ना तुझ्याबद्दल माहिती. अगं अक्का मी काय म्हणते माहितीये का, हा आपला आंब्याला आंब लागलेले भरपूर होते, खूप सारे. खाल्ले का नाही, काय खाल्ले. आंब्याचा सीझन झाला, भरपूर आणले असतील तुझ्या लेकीने पण, आहे का नाही ग. लय कवा तरी लय आणि कवा तरी असं का. आका मी दिला का नाही आंबा. छान दिसते तू, बघ ना असा डोक्यावर पदर वगैरे घेतलायस आणि किती गोड दिसते ना. हा म्हणतेस का नाही म्हणते. हा म्हणते ना. हा म्हणते ना. हा छान छान, खूप छान दिसते. दात बसवायचे ते. जाऊया की आपण. कधी जायचं, कुठल्या दवाखान्यात जायचं सांग, मी येते तुझ्या दौंडला. आता उद्या चिखलवर जायचे, पैसे मिळालं म्हणजे ते आपल्या घरला जायचे सगळी. मग आपण तिथंच राहायचं, पोराला एखाद्या न्यायचं जायचं दौंडला दाताला.
दात असायचे, डोळं तपासायचं, चष्मा आणायचा आहे दुसरा. तुझा चष्मा होता कुठे गेला? हाय काय नाही दिसत त्याने. अरे त्या का ना काय म्हणजे नंबर वाढलाय का? काय नाही अगं, ह्यो चष्मा काय झाले हो. दाखव बरं. हे बघ, हां हां हाय काय त्याच्यात. हो. त्याला भांडायला जाणार आहे मी. त्याच्याकडून आणलं ना, ओळखीच आहे तो. बरं. धनगर आहे, धनगर. ऐक ना, हम्म. तू अशी जेव्हा 20, 21, 22 वर्षाची असते तेव्हा लय छान दिसत असशील ना ग. काय नाही, काय माहित ध्यानात नाही तुझ्या, काय माहित म्हणते म्हणजे. काय माहिती, मी आरशात बघायचं, विचारताना ठेवून ठेवायचं, मग काय निर्भर बघत बसलं. छान आहे नाही छान आहे अगं कॉमेडी आहे, कॉमेडी आहे. असं म्हणायचं का? ऐक ना, ते तू कसं करून दाखवते म्हणजे तुला सवय आहे ती दाखव ना, कसं करते दाखव का, आवाज कसं करते. छान आहे नाही छान आहे. बरोबर भोसऱ्याने हसल्यावर कसं दिसतं. तसं नाही तसं नाही, ते तसं आवाज कसं करते दाखव ना, आवाज कसं करते ते असं अक्का कसं दाखव दाखव. काय मला आम्हाला दाखव. 3 बारे पाहत तिने. मम्मी जात होती म्हणजे आम्हाला जात ओय, मम्मी आम्ही छान आहेत. अक्का काय म्हणते